गुड मॉर्निंग सर। खरं तर आज जो हम सब्जेक्ट ले रहे हैं वो बहुत इम्पोर्टेंट सब्जेक्ट है कि मानवी शरीर पचन संस्था डिसेज मतलब बीमारी आज़ार उसके लक्षण और उपाय बहुत इंपॉर्टेंट चीज़ है। आज मैं आपको नाड़ी परीक्षण जो आयुर्वेद में नाड़ी परीक्षण 5,000 साल पहले हमारे भारत भूमि ने दुनिया को सिखाया था। ये नाड़ी परीक्षण हमारे जो शरीर के अंदर 3 चीज़ें हैं, वात पित्त कफ, ये हर एक इंसान के अंदर होती है, पर इसका अगर संतुलन अप डाऊन हो गया तो बीमारियां बढ़ती है। वात पित्त आणि कफ याचा जर बॅलेन्स इनबॅलेन्स झाला तर वेगवेगळ्या गोष्टी घडतात, आपल्या शरीरामध्ये वेगळ्या गोष्टी होऊन जातात आणि आपण आजारी पडतो। याची आता हे कारणं काय, लक्षणं काय आणि याच्यावर उपाय काय, नाडी परीक्षण कैसे करना आहे हे मी आज तुम्हाला शिकवणार आहे। नाडी परीक्षणचा जर तुम्ही कोर्स करायला गेला तर साधारण एक 7 दिवसाचे ते 1,500 रुपये घेतात। तो स्वतः खुद का नाडी परीक्षण कैसे करे आणि दुसऱ्यांचं नाडी परीक्षण कसं करायचं, त्याच्यावरून वात पित्त कफ कसं शोधायचं हे तुम्हाला आज सांगणार आहे। सतत उदास वाटना, ये जो उदासपन, आप उदास हो, आपका चेहरा बता देता है, ये मानसिक बीमारी है। ओवर थिंकिंग, अति विचार, ज्यादा हद से ज्यादा सोचते रहना, किसी चीज में इंटरेस्ट न लेना, आणि ये सब जो मानसिक है ये आपके पचन क्रिया पे दुष्परिणाम करती है। पचन क्रिया जी है ती खराब होती है। आता वात पित्त आणि कफ ये जो नाडी परीक्षण है, तर आप स्त्रियांचं डाव्या हाताचं रेडी। सबसे पहले हम पित्त एसिडिटी, ये सबसे खतरनाक चीज है एसिडिटी। ये मतलब आजारांना निमंत्रण आहे की या मला आजारी पाडा, मला आजारी करा, मला आजारी करा। लिव्हर, किडनी, पचन क्रिया, लूज मोशन, जुलाब, पोटदुखी, डोकदुखी और बहुत सारे बीमारी है ये पित्त की वजह से होती है, एसिडिटी। तो उसके लिए त्याच्यासाठी काय करायचंय हे आता आपण मी तुम्हाला त्याच्या माध्यमातून सांगतो। आधी पॉज बंद करा आणि हिचा अंगठा असा करायचा उजव्या हाताचा। आता इथं जे आहे 1 2 इथं 3, आता बघा मी तुम्हाला पट आवाज इथे नसतं, पट आवाज येईल। आता काय करा, ही बोटं अशी करा, त्याला थोड़ा प्रेस, उसको थोड़ा प्रेस करो, दबाओ। अब दबाया, आवाज आ रही है, अब ढीला, थोड़ा ढीला करो। अब देखो किस उंगली पर ज्यादा स्पंदन आ रहे हैं, किस पर कम आ रहे हैं, कोणत्या बोटावर कमी स्पंदन येत आहे आणि कोणत्या बोटावर जास्त येत आहे आणि कोणत्या बोटावर येत आहे, थांबत आहे, जात आहे। मधल्या बोटावर जास्त येते, मधल्या बोटावर येत आहे, ते जो मिडल फिंगर है वो है एसिडिटी, पित्त। ही जी पहिली फिंगर है वो है वात, शरीरात वात जास्त झालाय। आणि ही जी थर्ड फिंगर है ये कफ, म्हणजे छातीमध्ये कफ झाला है। ये अब तुमको पता चला। अभी मैं अगर तुम्हारी नाड़ी परीक्षण करूंगा तो मैं डिटेल करूंगा, डिटेलिंग भी कर सकता हूँ। अभी तुम खुद करोगे तो तुम्हें ऐसा लगेगा, तुम्हाला असं वाटेल सगळीकडे सारखं चालू आहे, किंवा असं वाटेल या मधल्या बोटाच्या बाजूच्या बोटावर जरा फटफट जास्त वाढलेली आहे, खालच्या बोटावर एकदम कमी आहे, मधल्या असं काम होऊ राहिले। तो शास्त्र शुद्ध जे आहे ते तुम्हाला माहिती नाही। मैं नाडी परीक्षण करूंगा तो मैं बताऊंगा की तुमच्या शरीरामध्ये वात किती झालाय, किंवा पित्त खवळलंय, किंवा कफ झालंय, आणि आता तुम्हाला काय करायचंय हे मी तुम्हाला सांगणार। तर आता काय करायचं